एका बाजूला एका बाजूला जसं गाडी एका बाजूला एका बाजूला एका बाजूला बरं आपण आलो दरवाजामध्ये आजच्या काळात सिमेंटमध्ये महाराजांच्या काळातलं बांधकाम सर दगड माती चुना गुळ मेथीचं पाणी उडदाची डाळ बेलाचं फळ केळ्याचं फळ या सगळ्यांच्या मिश्रणानं तयार केलं जात होतं म्हटलं तरी तर हे काहीतरी वेगळं आहे काय आहे वेगळं आहे याच्यामध्ये शिशाचा वापर केलेला आहे ज्याला आपण लीड मेटल म्हणतो स्वतः प्रत्यक्षात या पुढं आणि याला टच करून बघा प्रॅक्टिकली हात फिरवला हाताला काळं लागलेलं क्लिअर करून तुम्ही आता होऊ शकता हे बघा हे दिसतं काय हो शिशाचा मार्क क्लिअर कर हातावरती दिसतो लाईक पेन्सिल मार्क पेन्सिलमध्ये आपल्या ग्राफाईट असतं लीड प्रमाणात असतं ग्राफाईट लीड दिसायला सेमच आहे ग्राफाईट हा तणक असतो ग्राफाईट हा बेंड होत नाही मोडतो शिस हा बेंड होतो एवढाच फरक आहे आपण आलो आता 3 दरवाजामध्ये सर 3 दरवाजे आता आपण मी नाव घेतलं कुठं आहे बरोबर आहे ना मी पण सांगतोय तुम्ही ऐकत आहात 3 दरवाजा कुठं आहे तर खरोखर लाकडाचे 3 दरवाजे वर्किंग करायचे याच्यामधला 3रा दरवाजा सर या चौकटी यांनी या ठिकाणी दरवाजा अडकवण्यासाठी जागा बरोबर सरांनी बरोबर दाखवलं ते म्हणजे हे बघा आजच्या काळात तुझ्याकडे आपल्या वर्किंग कशा करतात घरांच्या या ठिकाणी तुझ्याकडे याला दरवाजा अटॅच ओपन अँड क्लोज हे वर्किंग करतात तर महाराजांच्या काळामध्ये एक लाकडाचा गोल ओढका घ्या या ओढक्याला वरून खाली फिट करा त्याला फळ्याजवळ दार बनवा तो रोटेट झाला दरवाजा रोटेट झाला दरवाजा क्लोज हा 3रा दरवाजा हा याचा रक्षक कक्ष पुढे 2रा दरवाजा त्याचा रक्षक कक्ष आणि याच्या पुढे 1ला दरवाजा असे 3 दरवाजे वेगळे लाईक 3 डिफरंट चेक पोस्ट या गाईडची क्वेश्चन हे पार केल्याशिवाय तुम्हाला गडावरती एंट्री मिळणार नाही मी 1ला दरवाजा सरांचा 2रा तुमच्याकडे 3रा मला मी विचारणार कोणत्या गावातला आहेस कशाला आलायस माझे क्वेश्चन मला डन वाटलं पुढे जाणार सर त्याला अडवणार बाबा तू कुठं चाललायस काय काम आहे सरांना पटलं पुढे पाठवणार मग तुम्ही विचारता मग गडावरती एंट्री या प्रकारे कोणालाही एंट्री दिली जात नव्हती ज्याला पटतं त्यालाच गडावर एंट्री नाही तर येथूनच तुम्ही पाठीमागे फिरू शकता बरं सर तलवारींना धार लावण्याची जागा मॅडम क्लिअर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तलवारींना धार लावली जायची रिझन 2 लढाईंमुळे शार्पनेस कमी व्हायचा आणि दुसरं पन्हाळ्याचं क्लायमेटच असं आहे पाऊसही आहे धुकंही आहे आणि ऊनही आहे विचार करा या क्लायमेटला आपल्या पोलादी तोफांना 100% गंज लागत होता किंवा लढाई तर काय कंटिन्यू वर्षभर चालू नसायची कधीतरी वर्षातून एका दुसऱ्या वेळेला लढाई मग तलवारींचा वापर कमी असायचा गंज लागायचा त्यासाठी जात होते आलात नागपूर जिल्हा पण सांगलीतून आलात सर आपली कोल्हापूर जिल्हा मिनिमम सगळीकडेच बोरवेला आता 50 फुटाच्या वर पाणी खाली गेलेलं आहे पण आता आपण आलो समुद्र सपाटीपासून 3000 फुटावर तरीही पिण्याचं पाणी इथं 5 फुटाला अवेलेबल किती फूट मॅडम कुठं आहे असं जाऊन बघू शकता नजरेसमोरच आहे तुमच्या आणि काचेसारखं नितळ पाणी जे पाणी स्वतः आपण असं म्हणू शकतो महाराजांच्या मावळ्यांनी सर्वांनी वापरलं असावं एवढं शुद्ध पाणी एक माणूस काय म्हणतोय आधी काय म्हणतो पावसाळ्यात साठलेलं पाणी आहे का पावसाळ्यामध्ये साठलेलं नाही हा झऱ्याचं पाणी आहे आणि 12 महिने पाणी आहे पाणी कधीही संपत नाही डोंगरावर येणारा झरा आहे ना त्याला हे केलं बरोबर त्याला ठिकाण शोधून व्यवस्थित यायला पाहिजे साठवून ठेवलेलं बरोबर आहे मॅडम आणि मॅडम आता हा विहीर किंवा झाला हा कसा आहे एक साधं सोपं सांगतो इंजिनियर काढायला गेला या इमारतीचा पाया काढत असताना त्याला लागला असावा एखादा झरा त्या झराला त्याने एका कुंडामध्ये कन्व्हर्ट केलेलं एवढंच आहे आणि कुंडाचं नाव ही पवित्र आहे ज्या कुंडाला आपण म्हणतो विष्णू कुंड म्हणतात तरी सरी आणि महाराजांचंही 50 वर्षानं पाहून झालेल्या जागेतच आपण उभारलेलं आहे पाणी खरंच नितळ पाणी आहे ना पाणी पाण्याचा घाणवास जरा तरी मारतो का आणि सर ही आमच्या फॅमिलीची जागा अच्छा महाराज साहेब यायला लागला तरी चला स्वागताला या गडावर हल्ला झालाय झमकून लढायला रनिंग फास्ट वाजायला लागलाय नगारा सकाळी सूर्य उगवायला लागलाय गडाचे द्वार ओपन करा संध्याकाळ झाले गडाचे द्वार बंद करा आमच्या आईच्या वडिलांकडची जबाबदारी ही आहे मामांची वगैरे काय जी भेट घालवली नगारची ही त्यांची जबाबदारी म्हणतात तरी सगळी नगार खाना सर
बरं बाकीचे या पुढं आपण आता जाऊयात असं पुढे नाही माणूसच आहे ना तर त्या माणसाला ऊन लागत नसावं पाऊस लागत नसावा मग आज तो मावा एक विचार करा पाऊस पडायला लागला वर पावसामध्ये बसून जेवलेलं तुम्हाला आवडणार आहे उन्हामध्ये नाही मला एक वाटलं कार्यालय म्हणून वगैरे मी बाहेरनं कोणी माणूस आला तर त्यांचं लिखा खरं आहे हेही होत असावं खरं आहे कारण कोण आला कोण गेला व्यवहार चालत असतील तर काय त्याचं जकात किंवा अशा पद्धतीच्या काही गोष्टी खरी 100% खरी गोष्ट आहे कारभार ही याच ठिकाणी चालत होता चेकपोस्ट हाच म्हणला तरी चालेल आणि स्वागत केंद्र सुद्धा हेच म्हणला तरी चालेल म्हणजे महाराजांनी ज्या वेळेला दक्षिण दिग्विजय कंप्लीट केला त्यावेळेला महाराजांनी पहिल्यांदा एंट्री स्वराज्यात पन्हागडावरून केली मग गडावरचे 12 बोलवते 18 आलोते शेतकरी माणसं एकत्र आलेत वर उभारलीत आणि हाच तो चौक या चौकाचं नाव विष्णू चौक या चौकांमध्ये महाराजांवरती सोन्याची फुलं उतरण्यात आली तो हाच चौक आणि हे जो प्रसंग घडला हा केव्हा घडला महाराजांनी ज्यावेळेला दक्षिण दिग्विजय कंप्लीट केला त्यावेळेला हा प्रसंग या चौकामध्ये घडलेला आहे म्हणलं तरी चालेल याने पन्हाळगड संपूर्ण रोषणाईनं मशालीच्या भरून गेला अखंड फुलांचं या ठिकाणी डिझायनिंग करण्यात आलं सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या की आमचा राजा आता गडावरती यायला लागलेला आणि पन्हाळगडावरती यायला लागलाय सगळेजण आलेत खरी सोन्याची ओरिजिनल फुलं आणलीत आणि तो उधळण्यात आलीत म्हणलं तरी चालेल मी दाखवलं तुम्हाला महादेवाचं मंदिर सोमेश्वर तलाव काल संध्याकाळी रामचंद्र पंत आमाते बावडेकरांच्या समाधीच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये सोमेश्वर महादेवाच्या शिवलिंगावरती महाराजांनी 1.25 लाख सोनचाफ्याच्या फुलांचा अभिषेक करतो सोनचाफा कोणतं फुल त्याचा स्पेशल इतिहासात नाव आहे चाफा नाही सोनचाफा आणि सर हा घराचा दुसरा दरवाजा 2 नंबरचा विषय गाड्या बघा रस्ता वाहता रस्ता आम्ही बरं द्वार नंबर 2 त्याच्यामध्ये यूज केलेली बीम साईज बघू शकता क्लिअर कट बघू शकता कन्स्ट्रक्शन मध्ये बीम काय दर्जाचा यूज केलाय विदाउट युझिंग द क्रेन काय हाईटवरती त्याने कसा फिट केला असा आता इथं 2 बीम मागं 4 बीम आणि पुढे 4 बीम आपल्याला बघायला मिळतात इमर्जन्सी म्हणजे नजरेसमोर तुमच्या 1000 मुलं एज्युकेशन घ्यायला लागले विविध गाव आहेत त्या गावातल्या लोकांना कोल्हापूर 25 किलोमीटर एखादी इमर्जन्सी लागली मेडिकलची सर बाजूला बाजूला जाऊ तर त्यांना बरं दरवाजा नंबर 1 या दरवाजाला तुम्ही क्लिअर कट पाहू शकता एक लॉक करायला सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिझम होतं म्हटलं तर चालेल हे काय होतं तर बरोबर पाठीमागं बघायला गेलं तर एक होल आहे ज्या होलमध्ये आज आपल्याला वाड्यांना बघायला समोरच्या होलमध्ये फिट केला म्हणजे बाहेरून हत्ती जरी प्रेस करतोय दरवाजा ओपन होणार नाही या प्रकारचे बांधकाम फुल बघ कसं आहे येस हा फुल एक सिम्बॉल शो करतो की देवगिरीच्या यादवांचं नक्षीकाम हा सिम्बॉल शो करतो म्हटलं तरी चालेल म्हणून कालच मी शब्द वापरताना काय वापरला की हा गड शिलाहारांनी बनवला देवगिरीच्या यादवांनी काही प्रमाणात बनवला आदिलशाच्या काळात तोफांचे गोळे बसले आणि पडायला लागलं म्हणून त्याने रिकन्स्ट्रक्शन केला बट रिकन्स्ट्रक्शन रिनोव्हेट केला बट ऍक्च्युअल डिझाईन बाय शिलाहार राजा भोज आहे म्हटलं तरी चालेल फक्त आतलं मटेरियल त्याने चेंज केलं त्यांनी सर काय केलं डिझाईन आहे तेच ठेवलं फक्त तोफांचे गोळे लागून बांधकाम पडायला नको म्हणून आतमध्ये दगड चुना माती गुळाचं वगैरे कॉम्बिनेशन टाकलेली तोफांच्या गोळ्यांचं व्हायब्रेशन ऍब्झॉर्ब झालं पाहिजे आता सर्वात मुख्य आपण आता आलोत गडाच्या बाहेर आपली गाडी गडावरती आहे का क्लिअर कट बघू शकता गडाची तटबंदी थोडंसं पुढालं तर मॅडम तुम्हालाही दिसून जाईल आणि या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग दिसतं हत्ती फास्ट पळू शकतो जागेवर वळून दरवाजा थांबणं त्याला शक्य आहे का 90 डिग्रीचा अँगल क्लिअर कट बघू शकता तुम्ही शक्यता कमी सर टेक्निक नंबर 2 तोफांनी उडवणं आज आपलंही घर आहे एक विचार करा घराचा मेन चौकट साधी आपण लावली आणि किचनला मस्तपैकी सागवानी लावली आवडणार आहे आपल्याला आपण मेन चौकटच सागवानाची लावणार मग इंजिनियरनं आतला दरवाजा देखणा बनवलाय हा बाहेरचा दरवाजा छोटा बनवलाय रिझन साधं सोपं आहे की खालून तुम्ही किती तोफांचे गोळे मारा गोळे हे दगडाच्या स्ट्रक्चरला लागतील लाकडी दरवाजावरती याचा काही इफेक्ट होणार नाहीये सिटीवरती सुद्धा डायरेक्ट गोळे मारले या चौकटीला पहिला गोळा लागला शिलालेख डावा कोपरा फुटलाय इथे गोळा बसलाय इथे एक बसलाय आणि वरती भिंतीत बसलाय पण हा दरवाजा मॅडम एवढा मजबूत याला काही झालेलं नाही
सिव्हिल इंजिनियरचं इंजिनिअरिंग. दरवाजाला गोळा लागला, एक बीम क्रॅक गेला, पण आतले बीम होते म्हणून कन्स्ट्रक्शन अजूनही अवेलेबल आहे. महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला आणि 18व्या दिवशी या गडावर एंट्री केली आणि 28 नोव्हेंबर 1659. महाराजांचं वय किती? फक्त 29 वर्ष वय. किती वर्ष? 29 वर्ष वय असताना कमीत कमी हा 500 एकरचा किल्ला याच्या खालच्या 20 गावांमधून कर गोळा करायचा अधिकार महाराजांकडे आलेला आहे. पण तरीही तो राजा याने आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज जगलेत 50 वर्ष, लहानपणात 16 वर्ष गेले, 34 वर्ष कारभार केला. महाराज कधी म्हणालेत हे राज्य माझं आहे? कधी म्हणलेत का माझं राज्य आहे किंवा मी हे राज्य माझ्या मुलाबाळांसाठी करतोय? महाराज एवढंच म्हणतात, राज्य व्हावं स्त्रींची इच्छा, पण स्वतःसाठी नाही, इथं राहणाऱ्या रयतेसाठी. याची डिफरन्स मी हा का सांगायला लागलोय? अगर महाराजांनी माझं आहे म्हणलं असतं तर इथं तुम्हाला महाराजांच्या नावाचा शिलालेख दिसला असतं. खरं का खोटं? कारण फारसी लिखितला शिलालेख आणि याच्यामध्ये इंजिनियरचं किती नाव आहे? सर वॉटर आउटलेट क्लिअर कट पाठीमाग बघा. आणि अजून सर आता मॅडम आहे मागच्या मॅडम पाणी बाहेर पडायला पावसाचं पाणी. बरोबर. आता बघा पाणी का बाहेर पडलं पाहिजे? आपण कन्स्ट्रक्शन केले स्लोपला, आता हा डोंगर तिचा उतार आहे, याला आपण स्लोपला कन्स्ट्रक्शन केलं, पाऊस पडायला लागलाय, पाठीमागं पाणी साठणार आहे. पाणी अगर साठायला लागलं तर ते पाणी या भेगांमधून निघणार, या भेगांमधून निघायला लागलं तर याच्यात मध्ये माती निघणार, जे त्यावेळेला कॉम्बिनेशन म्हणजे त्यावेळेचं सिमेंट टाकलं गेलं चुनागुळ मातीचं हे निघणार आणि ते कॉम्बिनेशन निघलं तर कन्स्ट्रक्शन वीक होणार. म्हणजे पावसामध्ये पडायचे चान्सेस आहेत, ते पडू नये म्हणून इंजिनियरनं त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी हे आउटलेट बनवले. ओके, जाऊयात आपण पुढं. अंतरावरून मारलं गेलं, किती डिस्टन्सवरून मारलं गेलं. बरोबर आहे. नजरेसमोर नदीकाठाचा भाग दिसतोय, एक नदीकाठाचा झाडांची एक बॉर्डर गेलेली दिसते. ती बॉर्डर अशी नाही, नदीकाठ आहे, त्या नदीकाठावरून मारलं गेलं. रिझन काय आहे? साधं सोपंच आहे. पन्हाळ्याकडे पूर्वी आदिलचं चोप राजधानी, किती बुरुज, किती तोफा, त्या तोफा उडवल्यावर किती लांब त्यांचा पल्ला आहे पूर्वीपासून त्यांना माहित होतं, म्हणून वेडा तोफेच्या पल्ल्याच्या बाहेर. हा सर तोफा तिकडे पोहोचू शकत नव्हत्या, पण त्यांच्यावर पण त्यांच्या कशा पोचल्या? रिझन आहे, महाराजांचा अजून एक शत्रू रत्नागिरी जिल्ह्यामधला राजापूर गावातला इंग्रज अधिकारी हेनरी रिव्हिंग्टन, लांब पल्ल्याच्या तोफा त्यांना दिल्या, मग त्यांनी फायरिंग चालू केलं. आणि दुसरी गोष्ट काय सर, एक आपण भौगोलिक दृष्ट्या बघूया सर, थोडंसं या बाजूला सर, ही जमीन बघा थोडीफार हिरवी आहे, बाकी पिवळी पडायला चालू झालेली आहे. कुठे इथं जास्त पाण्याच्या विहिरी खाली दिसत नाहीत. ते खालचा सर, खालचा समोरचाच भाग जिथं साड्यांचं वगैरे कंपाऊंड मारलेलं दिसतंय का, त्या भागात बघा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य गडावर पाणी, खालच्या गावामध्ये पाणी प्लस हा स्लोप असल्यामुळे पाणी डायरेक्टली जातं नदीला, त्यामुळे त्याच्या खालचा पोर्शन बघा, जो हा रस्ता चाललाय, नदी चाललाय, आपल्याकडे हिरवागार आहे का? विचार करा, 50,000 पाणी गेले, पिणे गेले, नदी गेले, आंघोळीला, भांडी घासायला, जेवण शिजवायला पाणी लागणार आहे का नाही? म्हणून त्यांनी पाण्याचा एरिया कॅप्चर केलेला आणि खालून तो शूट करत होता. त्यानं आल्यावर ते काम केलं पहिले एकच, गडावरती धान्य पुरवठा बंद करा, खंडित करा, जोर धान्य राहील ते लढणार, धान्य संपलं शरण येणार. पण आपले महाराज शरण येणारे, महाराज हे लढणारे होते. ओके, आणि त्याला माणसंही तशी चिकाटीची होती म्हणून महाराज सुखरूप बाहेर पडू शकले. खरं आहे ना? कारण सहकार्य हे सर्वांचं मिळणं गरजेचं होतं. ज्या सर्वांना एक एक हिऱ्यांना महाराजांनी गोळा करून हे स्वराज्य बनवलं. जाऊयात आपण पुढं. आणि एक सांगायचं राहून केलं, सावली घ्या पहिले सर, सावली घ्या म्हणून भरपूर लागायला लागलाय. हिरकणी नाव ऐकलं? हिरकणी रायगड यांनी स्त्रियांसाठी अभिमानाची गोष्ट हिरकणी. तिनं काय केलं होतं? का होतं? त्यांनी आई आपल्या बाळासाठी काय करू शकते ते जगाला दाखवून देणारी स्त्री म्हणजे हिरकणी. ज्यावेळेला छत्रपती शिवरायांना कळालं की हिरकणी रायगडावरच्या का तुटलेल्या तटबंदीवरून खाली उतरली, महाराजांना आश्चर्य वाटलं, अरे बाबा मी ज्या गडाला स्वराज्याची राजधानी म्हणून डिक्लेअर केलाय हा गड 100% सेफ नाही आहे. एखादी लेडी उतरू शकते, एखादी आर्मी का चढू शकत नाही. त्यावेळेला महाराजांनी त्या ठिकाणी बुरुज बनवला आणि त्या बुरुजाला त्या स्त्रीचा सन्मान हिरकणी बुरुज हे नाव दिलं म्हणतात तर चालेल. पण जी सोय रायगडावर नव्हती ती आपल्या पन्हाळगडावरती होती. कसं? तुम्हाला वेळ झालाय, अर्थात दार उघड, मला जायचंय, माझी घरातली वाट बघतायत,
ठीक आहे, आम्ही दार उघडू शकत नाही, पण तुम्ही पलीकडे या ठिकाणी एक छोटी खिडकी आहे, रस्ते टाकतो, तिथून तुम्ही खाली उतरून घरी जाऊ शकता. आहे का खरं? आणि संध्याकाळी वेळ झाला, एखादा माणूस म्हणतो मला आज जायचं आहे, जाऊ शकतो. फक्त ते जे वरून गॅलऱ्या दिसायला लागल्यात का, त्या गॅलऱ्यामध्ये बाणधारी आहेत, बंदूकधारी आहेत, गोफनधारी आहेत. त्यांच्या मला प्रश्नांची उत्तर दे, ते अगर तुला जमलीत तर आम्ही मग तुला वर घेतो. आणि अगर उत्तर चुकलं, एखादा गोफणीतला दगड, धनुष्यातला बाण किंवा बंदुकीतली गोळी खालच्याचा जीव काढून गेला. स्मशानभूमी पलीकडेच आहे, कार्यक्रम ही लगेच व्हायचा. चला चलो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि फिनिशिंग सर बघा ना, जबरदस्त फिनिशिंग. बाकीचे दगड बघा उघड, या दगडाचं फिनिशिंग एकदम मऊ केले फिनिशिंग. काय ना सर, हा दगडच वेगळा बसवलाय. चला, यांनी ओल्ड जेवढे होते ना त्याने तो एक दगड घातलाय म्हणजे फिनिश करून बसवलाय असतो. पण अगोदर बसवलेला यादवांनी आदिलशाच्या काहीतरी कन्स्ट्रक्शन. दुसरीकडून असं आणून या मापाचा कापून नंतरही बसवला असू शकतो. खरं आहे, मी तेच म्हणायला लागलोय, हे आदिलशाचं कार्विंग नाहीये, हे यादवांचं कार्विंग आहे. आदिलशानं रिकन्स्ट्रक्शन करताना तो कार्विंगचा स्टोन त्यानं आणला असा उचलून आणि या ठिकाणी फिट केलाय. कारण त्याच्या शेडिंग मध्ये आणि वरच्या दगडाच्या शेडिंग मध्ये जमीन आसमानचा फरक आहे फिनिशिंग मध्ये. बरोबर ना सर? हे आता बरं, गणपती दिसले त्यामध्ये पण विटांमध्ये दिसते, खालचं बांधकाम दगडांमध्ये. का असं आहे की दगडाचं बांधकाम करायला येतं आणि दगड संपला म्हणून विटाळून घातले, असं तर काय नाही आहे ना. मग हे आता कसं झालं या ठिकाणी गणपती, तर हे नंतरच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला महाराणी तारणीचा राजकारभार चालू झाला, ते महाराणी तारणीचे नाट केलेलं कार्विंग आहे. कारण वीट ही त्यावेळेला नव्हती, वीट ही नंतरच्या काळात पेशवाईच्या काळामध्ये वगैरे यायला चालू झाली म्हटलं तरी चालेल. त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी सगळे बसवलं आणि सिंबल शो केला. वाघ, छत्रपती शिवाजी महाराज, हत्ती, अफजल खान, वाघाने या हत्तीला सॉरी वाघाने या हत्तीला झुकवला म्हणून हा सिंबल फेमस आहे. आणि मध्ये गणपती याने एक आपलं ही आराध्य देवतेची प्रतिमा या गडावरती असावी. कारण शक्यतो अगर बघायला गेलात तर महाराजांच्या काळात जेवढं कन्स्ट्रक्शन आहे त्या कन्स्ट्रक्शनवर बऱ्यापैकी जास्त महादेवाच्या पिंडीत आणि गणपती अल्प प्रमाणात आहे. पण महाराणी तारणानी किंवा शाहू महाराज यांच्या काळानंतर गणपतींच्या मूर्त्या बऱ्याचशा कन्स्ट्रक्शन दिसायला चालू झालेले आहेत म्हटलं तर चालेल. कार्विंग ठीक आहे बाबा, एक शिवाजी महाराजांचे संस्कार आम्ही नाव तर लिहू शकत नाही इमारतीवर, पण आमच्या देवांच्या प्रतिमा तर काढू शकतो. त्यासाठी हे पुढं वाढायला चालू झालं. ओके, पूर्वी इथं प्लेनच होतं का कसं? मोकळच होतं. कसं मोकळं होतं? नाही नाही नाही, अच्छा ओपनच होतं. इथं आलं तर क्लिअर दिसतं कसं ते बघ, समोरचा मोकळा स्पेस दिसतंय का? तसं होतं. किंवा जो पहिला दरवाजा मोकळा त्याच्यामध्ये विटा घातलेल्या दिसतात, क्लिअर दिसतात का? आणि आतून जरी आपण बघितलं आपल्याला मोकळच ही चौकट दिसते, मधला स्पेस भरलेला आहे, खिडकीसारखा पोर्शन होता. पण आपण आता रामदास स्वामींनी बोलोपासनेसाठी तुम्ही शरीर एष्टीकडे लक्ष द्या याच्यासाठी 11 मारुतींची स्थापना केलेली होती. सर शनिवार आहे, दर्शन घ्या, आपण सुरुवात करूया. बरोबर आहे का? दिवसाची सुरुवात देवदर्शनानं झाली, पुढचा प्रवासी आपला सुखी होऊन जातो. बरोबर आहे ना? जी इमारत सर, इमारत आपल्याला बाहेर बघितली तर आपल्याला एकच मजली वाटते. ज्यावेळेला आपण याच्या आतमध्ये जाणार त्यावेळेला आपल्याला कळतं की बाबा ही इमारत 3 मजली आहे आणि जमिनीच्या खाली याच्या आणखी 2 मजले आहेत. आणि याच्यामध्ये अगर आपण सगळे कार्विंग बघायला गेलं, सिव्हिल इंजिनियरचं माइंड बघायला गेलं तर सर त्यांना असं वापरलंय बेस्ट व्हेंटिलेशन होणं गरजेचं आहे. आणि इमारत उन्हाळ्यामध्ये मला थंडावा हवा आणि थंडीमध्ये ऊब हवी या प्रकारचं कन्स्ट्रक्शन करणं हे खूप गरजेचं होतं. म्हणून त्याने काय केलं की तळामध्ये विहीर काढली आणि विहिरीवरती काळ्या दगडाचं बांधकाम केलं. जे उन्हामध्ये थंड, थंडीमध्ये गरम राहतं म्हणतात तरी चालेल. याचा वापर कशासाठी करायचा? साधं सोपं आहे. राईटला 3 दरवाजा, 3 दरवाजाच्या 50 पावलांवर, 50 पण नाहीच सर, 30-40 पावलांवर ही इमारत आहे. रिझन
आज सरांनी गाडी आणल्या, सर आपण गाडी आणला, स्वतः ड्रायव्हिंग करता, गाड्या आपल्या चांगल्या आहेत, एसी गाडी आहे, कम्फर्टेबल आपण ड्राईव्ह करू शकतो. गाडी किती जरी चांगली असली 7 ते 8 तास अगर आपण कोणतीही गाडी चालवली सर पाठ दुखणार आहे का नाही? महाराजांच्या काळात प्रवास कशावर होता? वडला सस्पेन्शन असतं, एसी असतं, कम्फर्टेबल सिटिंग असतं का? विचार करा, आज आपला माणूस फसतोय की बाबा घोड्यावर बसून मला मजा आली, कधीतरी 7 ते 8 तास बसून बघायचं, धाड दूर सगळं पाठ गुडघं कंबर बिंबर सगळं हलवून जातंय. तर त्यावेळेचा थकलेला माणूस ज्या वेळेला 3 दरवाजातून गडावर एंट्री करणार, मावळे म्हणा, महाराज म्हणा आले, घोडा पार्क करा, आराम करण्यासाठी 2 ते 3 खोल्यांचा चेंबर बनवण्यात आलेला आहे, थांबा, थंड पाणी प्या आणि पुढच्या गडाकडे तुम्ही मार्गस्थ होऊ शकता पाहण्यासाठी. पण या इमारतीमध्ये अलाउ फॉर ओनली जेंट्स, लेडीजला अलाउड नव्हतं. रिझन काय आहे? हे ओपन आरामाचा माल आणि स्त्रिया पडद्याच्या आतमध्ये असायच्या, त्यामुळे हे त्यांना अलाउड नाहीये. दुसरी गोष्ट, सर आज आपण डायरेक्टली या महालामध्ये एंट्री केली, महाराजांच्या काळात डायरेक्टली कोणालाही एंट्री देत नव्हती. रिझन साधं सोपं आहे, तुमच्याशी लढत राहण्यापेक्षा, माझी एनर्जी वेस्ट घालवण्यापेक्षा मी तुमच्या अन्नामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये विष आणून टाकलं, मला काय लढण्याची गरज नाही का तुमच्याशी? डोकं वापरून झाल्यासारखं आहे, म्हणून कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. याचं बेस्ट एक्झाम्पल, आताच आपण 3 दरवाजा बघितला. का 3 दरवाजा बनवला? का 3 चेकपोस्ट ठेवले? तुम्हाला 3 वेळेस चेक करणं गरजेचं आहे. कन्फर्म झालं तुम्ही स्वराज्यातले, त्याच वेळेला तुम्हाला एंट्री देणार, नाही तर असं कोणता प्रयोग करू शकतो येऊन आला इथे भेटायला उर्दच टाकलं तर खाली काय करायचं? म्हणून कोणाला प्रवेश, फक्त जो ओळखीचा आहे त्यालाच प्रवेश दिला जातो. सर समोर सुद्धा एक शिलालेख आपल्याला बघायला मिळतो. हा एक शिलालेख नास्तलिक मध्ये म्हटलं तर चालेल, कॅलिग्राफी नास्तलिक मध्ये, रायटिंग ही फारसी मध्ये. आता नास्तलिक कॅलिग्राफी म्हणजे काय? याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे सिंबल बघायला मिळतात, चित्र बघायला मिळतात, फुलांची डिझाईन बघायला मिळतात, याला कॅलिग्राफी म्हणायची कॅथलिक मधली. आणि कॅथलिक नाही सॉरी ह्याच्यामधली पर्शियन मधली ही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. नास्तलिक कॅलिग्राफी आणि लिहिण्यासाठी रायटिंग ही पर्शियन आहे. 1 मिनिट जावा आणि एक सर राऊंड म्हणून आतमधून यायचं. सर जावा मध्ये सगळीकडे सॉरी बरं आरामात उठा. मी तुम्हालाच बघायला कुठे गेले मॅडम? थोडं पाठी बघा मॅडम मध्ये आतमध्ये जावा. जाऊ ना आतमध्ये पण वरती समोर बघा, हे बघा, हे पूर्वी खालचं होतं, ह्याला बघा खालना असे सपोर्ट दिलेत, हे होतं, याच्यावर नुसतं बघा दगड डायरेक्टली ठेवल्यात आणि वरचं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. यांनी सांगायचं तात्पर्य काय की खालचं स्ट्रक्चर हे पुण्यातलं पहिलं स्ट्रक्चर बनायचं. हे बहामनीच्या काळात केलेलं इंजिनिअरिंग आहे आणि हे ज्यावेळेला बहामनीतनं आदिलच्या वेगळा झाला, विजापूर त्यानं वेगळं केलं, त्यावेळेला हे त्यानं वरचं स्ट्रक्चर उभं केलं आणि स्वतःच्या नावाची पाठीवर टाकण्यात आलेली आहे. आलं का? यांनी ग्राउंडचं स्ट्रक्चर जे आहे हे बहामनीच्या काळात आणि वरचं स्ट्रक्चर आदिलच्या वेगळा झाला आणि मग त्याने हे नंतर केल्यानंतर स्वतःच्या नावाची वर त्यानं पाठी टाकण्यात आली. ओके, असा प्रकार घडत गेलेला आहे. तुम्ही जसं म्हटलं की आता हे आरामासाठी होतं आणि त्यानंतर पूर्वी ते आराम कुठे करायचे? आराम करण्यासाठी त्या बिल्डिंगचा त्याला वापरच केला जातो. ह्या बिल्डिंगचा वापर केला जातो एक चोर दरवाजा वापर केला जातो. एक पाण्याची विहीर आणि सिक्युअरली पाण्याची विहीर. म्हणजे कसं आहे, काही विहिरींचं स्पेसिफिक पाणी राज्याला देणं हे गरजेचं होतं. कुठल्याही विहिरीचं घेऊन चालत नाहीये, ह्या विहिरीला प्रोटेक्शन आहे, खाली विहीर आहे, कळून येत नाहीये, तर ह्याचा त्यावेळेला 2च गोष्टींसाठी वापर करायचा. एक चोर दरवाजा आणि दुसरा पिण्याची पाण्याची विहीर. तळ मजल्यात चोर दरवाजा, सेकंड फ्लोअरला होता जिथं माणसं उभारल्यात तिथून चोर दरवाजा, डायरेक्टली गडाच्या बाहेर जाण्याचा रस्ता आहे. नंतरच्या काळात आधीच्या करून मग त्याचा वापर करायला त्याने चालू केला. ओके, वर डिझायनिंग बघू शकता क्लिअर कट. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की याच्यावरचं प्लास्टरिंग निघून गेलं असावं मी म्हणतोय, होतं असं मी म्हणतच नाही किंवा असेलही म्हणत नाही, असावं निघून गेले. कारण आपण सजावटीही बघितली, ही इमारत बघतोय, ती इमारत त्या काळातली, ही इमारत त्या काळातली, त्याच्यावरती प्लास्टरिंग आहे, याच्यावर निघून गेलं. हे प्लास्टरिंग सोन्याचं आहे का? सोन्याचंच, कारण सोनाच प्लास्टरिंग साठी, त्यावेळेला पीओपी वगैरे काही प्रकार नाही आणि व्हेंटिलेशनला डक्टेप म्हणलं तरी चालेल. ओके, जाऊया आपण बाहेर या. मला दिसायला लागले हो, दिसतंय का? आता खरं तू गोल गोल फिरायला लागला खरं दिसतंय का फोटो मध्ये? कुठं ग? आहे इकडे काळेच त्या गोलगोल फिरायला वटवागच आहे इकडे.
मला नाही दिसत. इथे इकडे नाही. बघा. अच्छा दिसलं दिसलं इकडे इकडे मी इकडे. म्हटलं मारे मी आहे की? ही कसं डेंजर फिरत आहे. होय पिल्लो आहे सर. छोटा आहे तो. काही नाही. बोट मोठा बाबा आहे. बघू आहे. ते बघते हा रेड वाला. तू वरून पडतात ते खाली त्याला काय म्हणजे तो पडतोय. दातो घुसवतोय आणि तोडायला Actually, rabies याच्यामुळे हे होतो. तो त्यामुळे होतो. चालतंय काम करूया ग्राउंड फ्लोअरला उतरायचं का धान्य कोठारकडे जाऊयात धान्य कोठारला जाऊया चलो अलाउड आहे फक्त 40 आहे आपल्याला खाली जायचं काय पाणी बघायचं